नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचा स्वभाव आणि वागणूक तुमच्या जन्मदिवसावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. तुमचे वय किती असेल, तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला, यावर तुमच्या आयुष्यातील सुखदुःखाचे काळ अवलंबून असतात. तुम्ही अनेकदा राशी, जन्मकुंडली आणि जन्मतारीख यावरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची वेगळी ऊर्जा असते. ही ऊर्जा त्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर आणि गुणांवर परिणाम करते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ज्या आठवड्याच्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. धर्मग्रंथांनुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी त्याच्या वयाची माहिती मिळू शकते. तसेच त्याच्या जीवनातील कोणत्या टप्प्यांवर त्याला मोठे संकट येऊ शकते हेही समजते. सोमवारी जन्मलेले लोक सोमवारी जन्मलेले लोक समाजात नेहमी चर्चेचा विषय असतात. परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन अनेकदा तणावपूर्ण राहते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तरीही ते आनंदी आणि गोड बोलणारे असतात. चंद्राशी असलेल्या संबंधांमुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलतात. हे लोक बुद्धिमान, कलाप्रेमी आणि शूर असतात. त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते, परंतु त्यांच्यात संयमाचा अभाव असतो. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य 84 वर्षे मानले जाते. त्यांच्यासाठी जन्मापासून 11व्या महिन्यात आणि 16व्या आणि 27व्या वर्षी धोका आहे, म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो. मंगळवारी जन्मलेले लोक हे लोक रागीट, धाडसी, शिस्तप्रिय आणि ऊर्जेने भरलेले असतात. नवीन कल्पनांना ते सहज स्वीकारतात. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे हे सर्व अडथळ्यांवर मात करून सतत प्रगती करतात. त्यांना स्तुती ऐकायला आवडते. त्यांच्या वैवाहिक जीवनात संघर्षाची शक्यता असते. जास्त रागामुळे त्यांचे संबंध तणावग्रस्त होऊ शकतात. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य 75 वर्षे आहे, परंतु जन्मापासून दुसऱ्या आणि 22व्या वर्षी त्यांना धोका आहे, म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. बुधवारी जन्मलेले लोक हे लोक कुशाग्र बुद्धीचे आणि बहुमुखी प्रतिभेने नटलेले असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे ते अत्यंत नशीबवान असतात. त्यांचे आईवडील आणि भावंडांशी चांगले संबंध असतात. ते कोणत्याही संकटातून सहज बाहेर पडतात आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतात. बुधवारी जन्मलेले व्यक्ती 64 वर्षांपर्यंत जगतात. या लोकांना जन्मापासून 8व्या महिन्यात आणि 8व्या वर्षी मोठा धोका असतो, म्हणजे त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात. गुरुवारी जन्मलेले लोक हे लोक महत्वाकांक्षी आणि गंभीर स्वभावाचे असतात. कठीण प्रसंगांना मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने तोंड देतात. त्यांची मैत्री चांगली आणि एकनिष्ठ असते. ते अत्यंत हुशार आणि धैर्यवान असतात. वयाच्या 7व्या, 12व्या, 13व्या, 16व्या आणि 30व्या वर्षी त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या काळात काळजी घ्या. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय 60 वर्षे मानले जाते. शुक्रवारी जन्मलेले लोक या लोकांच्या बोलण्यात गोडवा आणि साधेपणा असतो. त्यांना वैभवशाली जीवन आवडते. हे लोक कलेच्या क्षेत्रात चमकतात. प्रेमाच्या बाबतीत ते स्थिर राहू शकत नाहीत. त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी राहते. त्यांना वयाच्या 20व्या आणि 24व्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय 60 वर्षे मानले जाते. शनिवारी जन्मलेले लोक हे लोक आळशी, संकोची पण प्रचंड जिद्दी असतात. योजनांची आखणी चांगली करतात, परंतु त्या अंमलात आणण्यास काही वेळा अपयशी ठरतात. त्यांना मित्र निवडताना काळजी घ्यावी लागते. वयाच्या 20 आणि 25व्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमाल वय 100 वर्षे मानले जाते. रविवारी जन्मलेले लोक रविवारी जन्मलेले लोक स्वातंत्र्यप्रेमी आणि प्रभावशाली असतात. ते कोणाच्याही अधीन राहायला आवडत नाही. भाग्यवान असतात आणि कला व शिक्षण क्षेत्रात यशस्वी होतात. रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय 60 वर्षे मानले जाते. या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि 6व्या महिन्यात आणि 13व्या आणि 22व्या वर्षी धोका असतो, म्हणजेच वयाच्या या वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीला मृत्यूसारखे दुःख सहन करावे लागते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर श्री स्वामी समर्थ लिहून कमेंट करा आणि या ज्ञानाचा लाभ इतरांनाही मिळावा म्हणून शेअर करा. धन्यवाद.